ठाकरे गटाचे आमदार राजन साहेबींची आज चौकशी संपली। राजन साहेबींवर गुन्हा दाखल, उत्पन्नापेक्षा 118% अधिक संपत्ती असल्याचा आरोप। एसीबी कडून आमदार राजन साहेबींच्या लॉकरची तपासणी, माझ्या लॉकरमध्ये काहीच आढळलं नाही, आरोपी बनवायचं म्हणून चौकशीनंतर राजन साहेबींची प्रतिक्रिया। आमदार राजन साहेबींना उद्धव ठाकरेंचा दुसऱ्यांदा फोन, ठाकरेंकडून राजन साहेबींची फोन करून चौकशी। खिचडी घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी, सूरज चव्हाण यांना विशेष ईडी कोर्टाने सुनावली आहे कोठडी। तोडगा नाही, मनोज जरांगे आणि सरकार यांच्यासोबतची चर्चा निष्फळ, आरक्षण मिळालं नाही तर मुंबईकडे येणारच, जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम। नोंदी सापडलेल्यांच्या याद्या न लावल्यानं जरांगे संतापले, याद्या न लावून आम्हाला तोंडावर पाडता का, बोलू नका, तातडीनं कारवाई करा, बच्चू कडूंचा अधिकाऱ्यांना इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर, शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा तर पंतप्रधानांच्या हस्ते कामगारांच्या घरांचं उद्घाटन। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं तर खरगेंशी बोलावं, आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहतायत, पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय सवाल। मोदींच्या वयावरून पटोले आणि अजितदादांमध्ये झुंपली, हिम्मत असेल तर अजित पवार यांनी मोदींना वय विचारावं, नाना पटोलेंची टीका, तर 80च्या वर गेल्यावर मोदींना सुद्धा वय विचारू, पवारांचं पटोलेंना प्रत्युत्तर। अंबादास दानवेंना भाजपकडून ऑफर, या संदर्भात जोरदार चर्चा, आपल्यावर जाळं टाकलं तरी जाळ्यात अडकणार नाही, दानवेंनी धुडकावली आहे सत्ताधाऱ्यांची ऑफर। अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर वर्षा गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, अंगणवाडी सेविकांना न्याय कधी, उपस्थित केलाय सवाल। आणि 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळा, सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी जाहीर, केंद्र सरकारकडून परिपत्रक जाहीर। नांदेडमध्ये कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाकरता विशेष मोहीम, जिल्ह्यात 1748 कुणबी नोंदी सापडल्या तर 330 लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप। वाढवण बंदर संदर्भात उद्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनसुनावणी, याच पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांची समाज माध्यमांवर करडी नजर। अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांकडून क्रिकेट चषकाचं उद्घाटन, प्रकाश आंबेडकरांनी लुटला क्रिकेटचा आनंद। उद्धव ठाकरे 21 जानेवारीला शिवनेरी आणि नाशिक दौऱ्यावर, 22 जानेवारीला ठाकरे गट काळाराम मंदिरात करणार आरती। 25 तारखेला मुंबईत बैठक, वंचित सोबत आली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। ओबीसींचं नुकसान करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं, सरकार काय करतंय, वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय सवाल। खासदार उदयनराजे भोसले यांनी वाई इथल्या महागणपतीचा मंदिर परिसर केला स्वच्छ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद। नरहरी झिरवळ यांचा परदेशी पाहुण्यांसोबत भन्नाट डान्स, गेटवे ऑफ इंडिया समोर झिरवळ यांनी धरलाय ठेका। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।